पुण्यामध्ये देखील गणपतीच्या मिरवणुका सुरू आहेत। मोठ्या जल्लोषामध्ये मिरवणुका सुरू असल्याचे दिसतंय। अनेक ढोल ताशा पथकांनी देखील या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतलेला आहे। सकाळपासून मिरवणुकांना सुरुवात झालेली होती। पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये गणेश विसर्जनाची ही भव्य दिव्य मिरवणूक निघालेली आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने ढोल ताशा पथकांनी देखील सहभाग घेतलेला आहे आणि या मिरवणुका पाहण्यासाठी पुणेकरांनी देखील गर्दी केल्याचे पाहायला मिळते। पुण्यातील हे वज्र प्रतिष्ठानचं ढोल ताशा पथक आहे। बाप्पासमोर ह्या ढोल ताशा पथकांनी आपलं सादरीकरण केलेलं आहे। पुण्यामध्ये देखील आता बाप्पांच्या मिरवणुका निघालेल्या आहेत। सकाळपासून ही धमाल आणि हा उत्साह आपण बघतोय। मुंबई आणि पुण्यामध्ये देखील हा उत्साह पाहायला मिळतो। मुंबईमध्ये देखील गिरगाव चौपाटीवर आता गणपती येण्याची सुरुवात झालेली आहे। विसर्जनाची सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये देखील मिरवणुका निघालेल्या आहेत। दगडूशेठ हलवाई गणपतीची देखील मिरवणूक निघालेली आहे। पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं आणि आता दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मिरवणूक सुरू आहे। पुणे आणि मुंबईमधली दृश्य आहेत। लालबागच्या राजाची देखील मिरवणूक सुरू आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन हे दुसऱ्या दिवशी होतं। जवळपास 24 तास ही मिरवणूक चालते आणि 24 तास या मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांचा तसाच उत्साह कायम बघायला मिळतो। सकाळपासून या मिरवणुकीला सुरुवात होते, मात्र गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर जराही थकवा जाणवत नाही। त्याच उत्साहामध्ये ही मिरवणूक 24 तास सुरू असते आणि 24 तासानंतर भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला निरोप दिला जातो। तर दुसरीकडे पुण्यामध्ये सकाळपासून मिरवणुका सुरू आहेत आणि त्या मिरवणुकांमध्ये अनेक ढोल ताशा पथक आपलं सादरीकरण करतात। काही वेळापूर्वीच कलावंत ढोल ताशा पथक देखील पाहण्यात आलं होतं। त्यांनी देखील इथे आपली कला सादर केलेली होती। अनेक जण वर्षभर या ढोल ताशा पथकांमधले जे वादक आहेत ते सराव करत असतात, जेणेकरून गणपतीमध्ये मिरवणुकांमध्ये त्यांना आपली कला सादर करता यावी आणि संपूर्ण वर्षभर त्यांची हा सराव सुरू असतो। तर मुंबईमध्ये देखील गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने आता गणपती बाप्पा यायला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळीच घरगुती गणपतींचं देखील विसर्जन झालेलं आहे आणि आता मंडळांमधील मोठमोठे गणपती आहेत ते गिरगाव चौपाटीवर आणि जुहू चौपाटीवर यायला सुरुवात झालेली आहे। मुंबईचा राजा आणि तेजुकाया गणपती देखील गिरगाव चौपाटी रोडवर आलेला आहे। त्याचं देखील थोड्याच वेळामध्ये विसर्जन होणार आहे। तर लालबागचा राजा देखील मार्गस्थ झालेला आहे। तो देखील हळूहळू पुढे सरकतो आहे आणि जसजसा लालबागचा राजा पुढे येतो तसतसं मुंबईकरांकडून लालबागच्या राजाचं स्वागत केलं जातं। ठिकठिकाणी लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाते, त्याला पुष्पहार देखील अर्पण केले जात आहेत। तर लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि विनायकी गणेश या 3 गणपतींची ही दृश्य आपण बघतोय। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखील जागोजागी जल्लोषामध्ये स्वागत केलं जात आहे। त्याला निरोप दिला जातोय। अनेक ठिकाणी गणेश भक्त या बाप्पांच्या दर्शनासाठी वाट बघतायत। तर विनायकी गणेशाचंही देखील मिरवणुकी निघालेली आहे। लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय। गेले 10 दिवस ज्या बाप्पाची आपण मनोभावे पूजा केली, सेवा केली, त्या बाप्पाला आज भक्तिमय वातावरणामध्ये निरोप दिला जातो। ही लालबागच्या राजाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। गेल्या अनेक तासांपासून ही मिरवणूक सुरू आहे आणि उद्या सकाळी लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। तर चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही दृश्य आपण बघतोय। तिथे देखील चिंचपोकळीचा चिंतामणी ज्या ज्या ठिकाणी पोहोचतो तिथे त्याचं स्वागत केलं जात आहे। तर विनायकी गणेशाची ही मूर्ती आहे, तिची देखील ही मिरवणूक निघालेली आहे। तर मुंबईमध्ये गेल्या अनेक तासांपासून या गणपतीच्या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि हा उत्साह गणेश भक्तांमध्ये अजूनही तसाच आहे। काही गणपतींचे विसर्जन जे आहे ते दुसऱ्या दिवशी केलं जातं। या मिरवणुका इतक्या तासनतास सुरू असतात की या गणपतींच्या विसर्जनासाठी 24 तास लागतात। जवळपास लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते देखील 24 तासांनंतर होतं, म्हणजेच दुसऱ्या दिवशी होतं। सकाळपासून या संपूर्ण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमधून हे अनेक गणपती जे आहेत ते आता गिरगाव चौपाटी रोडवर आलेले आहेत। तर ही गिरगाव चौपाटीची दृश्य आपण बघतोय। या चौपाटीवर येणाऱ्या बाप्पांवर अशा प्रकारे पुष्पवृष्टी केली जाते आणि मुंबईतील हे सर्व गणपती पाहण्यासाठी, त्यांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईमधील तसेच राज्यभरातील अनेक गणेश भक्त देखील गिरगाव चौपाटीवर आलेले आहेत, जेणेकरून एकाच वेळी सर्व बाप्पांचे दर्शन त्यांना घेता येणार आहे।
अशा विविध आणि मोठमोठ्या मूर्त्या आता गिरगाव चौपाटीवर येऊ लागलेल्या आहेत। मुंबईतील गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य खरं तर हेच आहे की मुंबईमध्ये अनेक मोठमोठ्या मूर्त्या बघायला मिळतात। तसंच मोठे देखावे देखील साकारण्यात येतात आणि हेच देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक गणेश भक्त जे आहेत ते मुंबईमध्ये येत असतात। तर पुण्यातील हे 5 मानाचे गणपती आहेत ज्यांचं विसर्जन झालेलं आहे। तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती, कसबा गणपती, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा गणपती या 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। तर आता पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची देखील मिरवणूक सुरू आहे। त्यासोबत इतर मंडळांच्या गणपतीची देखील मिरवणूक सुरू आहे।